श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र. जी सतत देवा काजी देह झिजवीत आहे, जिची निशिदिनी हरिस्मरणी रंगली वाणी पाहे, जी अनुदिनी सत्कर्माचरणी रत आहे, अशा पवित्र माऊलीपदी मी शिर नमवित आहे. जिच्या भाषणे समूळ संशय वितळे, जिच्या स्मरणे भाविक जना हृदयी प्रेम उसळे, जिने तन मन धन हरिचरणी वाहियले, जिने असंख्य जन हरिभजनी लावियले, जिच्या सहवासे दुस्संग तजुनी मन आनंदे डोले, जिच्या दर्शने दुष्ट विचार पळती सगळे, जिच्या मुखकमली सतत हरिनाम खेळे, त्या माय गुरुदेवतेची मी वंदीन चरण युगुले. एम विशालाक्षी. माझा अनुभव. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संतांच्या सहवासात कितीही कट्टर नास्तिक माणूस जरी आला, तरी हरिनामाने रंगलेल्या त्यांच्या वाणीतून निघालेला एखादा शब्द कानी पडताच तो आस्तिक होतोच. हे परमपूज्य कलावती आईंच्या सहवासात मला आलेल्या अनुभवावरून मी सांगते. मी पूर्वी अगदी नास्तिक होते. देवाची भक्ती करणाऱ्यांना नावे ठेवल्याशिवाय मला राहवत नसे. कधी कोणी कीर्तनाला किंवा भजनाला येतीस काय, असे जर विचारले, तर मला मोठा अपमान वाटून त्यांचा मी द्वेष करीत असे. इतकेच नव्हे, तर घरात कुलधर्म केला तरी देखील वडील माणसांना मी हवे तसे बोलायला कमी करीत नसे. माझ्या या वागण्याची देवाला कीव आली की काय कोण जाणे. त्याने माझ्या पतिराजांना वाईट संगतीत जाण्याची बुद्धी दिली. त्यामुळे लौकिकदृष्ट्या सर्व वैभव जरी माझ्या पायी होते, तरी माझे मन चिंतेने सदा बैचेन राहू लागले. तरी पण आश्चर्य करण्यासारखी गोष्ट ही की विषय सेवनाने पुष्ट झालेले माझे मन देवाकडे किंचित देखील वळू शकले नाही. पुढे एका रोगाने मला पछाडले. अहोरात्र माझे पोट दुखे. त्यामुळे माझे जेवणच बंद झाले. झोपही लागेनाशी झाली. वेदना असह्य होऊ लागल्यामुळे जगून राहण्यापेक्षा मरणे बरे असे वाटू लागले. या व्याधीपासून सुटण्यासाठी पुष्कळ डॉक्टरी उपाय केले, पण त्यात थोडे सुद्धा यश आले नाही. कसे व केव्हा बरे वाटेल हाच एक ध्यास लागून राहिला. त्यात पुढे आणखी एका भरीला भूतानेही मला पछाडले. मंत्रतंत्रादी उपाय करण्यात भरपूर पैसा खर्च झाला, परंतु त्यापासून काहीच फायदा झाला नाही. शेवटी एकाच्या आग्रहावरून त्यांच्याबरोबर रामनवमीच्या दिवशी हुबळीला सिद्धारूढ महाराजांच्या दर्शनाला माझे जाणे झाले. जरी पवित्र व थोर अशा व्यक्तीच्या चरणापाशी मी गेले होते, तरी बाळपणापासून माझ्या ठिकाणी सुसंस्काराचा लवलेशही नसल्याने तेथे आपण कसे काय वागायचे हे मला प्रथम समजू शकले नाही. त्यामुळे दिवसातून 2 वेळा महाराजांचे दर्शन घ्यावयाचे आणि इतर वेळी बायकांमध्ये बसून गप्पा मारायच्या असे माझ्याकडून घडे. वैद्याच्या ठिकाणी रोग्याची जशी भावना असते, तशी महाराजांच्या ठिकाणी माझी भावना होती, असे म्हणण्यास हरकत नाही. आपला हेतू पूर्ण होण्यासाठी आपण संतांच्या पायी अत्यंत नम्र झाले पाहिजे, याची माहिती नसल्याने मी तेथेही अगदी ताठरपणानेच वागत असे. महाराज अद्वैताशिवाय दुसरी भाषा बोलत नसत. आईंच्या हातात तर सारखी जपमाळ असावयाची. कारणाशिवाय कोणाशीच त्या बोलायचे नाही असा त्यांचा नेम होता. हे सर्व पाहून मला विचित्रच वाटले. एके दिवशी महाराजांच्या आज्ञेनुसार आई कीर्तनाला उभ्या राहिल्या. निरूपणात
प्रत्येक मनुष्याला आपण दुःखमुक्त व्हावे असे वाटत असते. परंतु संतांच्या सांगण्याप्रमाणे आपणाकडून देवाची भक्ती घडल्याशिवाय आपण मुक्त होऊ शकत नाही. पालखीचा दांडा कोवळा असतानाच वाकवावा लागतो, कारण जून झाल्यावर वाकवायला गेल्यास तो मोडतो. त्याप्रमाणे लहान वयातच मन देवाच्या ठिकाणी लावावे. म्हातारपणी ते जमत नाही, कारण त्या अवस्थेत जन्मभर केलेल्या कर्माचे चित्र त्याच्या पुढे उभे राहते. इतकेच नव्हे, तर नाना तऱ्हेचे रोग येऊन त्याला पछाडतात. हात-पाय थकतात, डोळ्यांची दृष्टी कमी होते, कानालाही ऐकू येईनासे होते आणि दुर्गुणांची शक्ती अधिक बळावत जाऊन मनावर ताबा राहत नाही. बालपणापासून मनाला विषयात रमून सवय झाल्यामुळे त्या समयी संतांच्या बोधाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही. इत्यादी बोध मला ऐकावयास मिळाला. त्या क्षणी माझ्या वृत्तीत एकदम पालट पडला आणि तेव्हापासून आईंच्या विषयी मला आदर वाटू लागला. त्याचप्रमाणे सत्पुरुषांच्या विषयी पण पूज्य बुद्धी निर्माण झाली. त्यानंतर एके दिवशी संधी पाहून मी महाराजांपुढे माझे मन मोकळे केले. तेव्हा त्यांनी आईंच्याकडे बोट करून, "ही देईल तुला औषध," असे म्हटले. त्या दिवशी गुरुवार होता. संध्याकाळी महाराजांसमोर कोणी शिरा आणून ठेविला. महाराजांनी लगेच त्या डब्यातील थोडा शिरा काढून आईंच्या हातावर घातला आणि "विशालाक्षीला देऊन तू खा," असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी माझ्या हातावर थोडा शिरा घातला आणि आपण पण थोडा खाल्ला. तो शिरा नसून ते रामबाण औषधच होते. कारण शिरा पोटात गेल्यापासून माझी पोटदुखी नाहीशी झाली आणि माझ्या अंगातले पिशाचही कुठल्या कुठे पळून गेले. एकूण मी सर्व प्रकारे सुखी झाले. यावरून मानवी जीवन सुखमय करण्या संत संग एक असे एक अरिसा, त्याविणशत उपाय जरी केले तरी अपाय होती हे परिसा. या संत वाणीचा मला प्रत्यक्ष अनुभव आला. त्यावर मी तेथील धर्मशाळेत 3 महिने बिऱ्हाड करून राहिले. रोज पहाटे 5 ते 6 आणि रात्री 9 ते 10 आई आपल्या खोलीत भजन म्हणत असत. माझी खोली अगदी शेजारी असल्याने मला अक्षरान अक्षर स्पष्ट भजन ऐकू येई. भजन ऐकता ऐकता इतकी तल्लीनता येई की सर्वस्वाचा विसर पडे. एके दिवशी माझ्या मनात अशी शंका आली, ती म्हणजे भजन म्हणताना आईच्या समोर महाराजांची तसवीर असते. "कान्हा तुझे मुरली मनोहर रे" या गाण्यात सिद्धारूढ गुरुरूपे प्रगटुनी ठेविला शिरी करू रे, असे 4थ्या कडव्यात म्हटले आहे. यावरून कृष्णच स्वामींच्या रूपाने आला आणि मस्तकावर हस्तक ठेविला, असा त्याचा भाव दिसून येतो. पण आईंच्या तोंडून "सद्गुरुनाथे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, दीनदयाळे सद्गुरु माय दावी मजला दिव्य पाय. सद्गुरु माय दाखवी पाय तुझ विण गमेना करू मी काय. प्रेमळ तू गुरुमाय माझी, या दिनेची करुणा येऊन दे आई चरणावरी ठेविते डोई. तू माय मी लेकरू सद्गुरु माते, किती प्रेमळ तू गुरुमाय. सिद्ध माय बरवी साजणी, सद्गुरु माझी माय रे." इत्यादी पदे व भजने म्हटली जातात. तेव्हा सिद्धारूढ महाराजांशिवाय दुसऱ्या कोणी माताजी आईंच्या गुरु आहेत की काय, याचे निरसन करून घेण्याकरिता एके दिवशी मी हा प्रश्न आईंच्या पुढे मांडला. तेव्हा आई म्हणाल्या, "सद्गुरू म्हणजे आपली खरी माऊली. जन्म दिलेली माता मूल पोटात असताना 9 महिने 9 दिवस कधी होतील आणि केव्हा पोट हलके होईल म्हणून वाट पाहते. 4 दिवस अधिक गेले तर कधी बाळंतीण होणार म्हणून डॉक्टरांना विचारते. मुलगी असेल तर ती उपवर होताच जावयाच्या हाती देऊन मोकळी होते आणि मुलगा असल्यास तो शिक्षण संपवून नोकरी करू लागला की त्याला सुनेच्या ताब्यात करून आपण अलिप्त होते.
पण ही गुरुमाता आपले अनंत अपराध पोटात घालून नाना प्रकारे बोध करून जन्मजन्मांतरीचे संस्कार नाहीसे करते आणि भवबंधनातून सोडवून कायमचे सुखी करते. म्हणून मी महाराजांना आईच्या ठिकाणी पाहते. त्यामुळे सहजच तशी भजने म्हटली जातात आणि गाणी गायली जातात, असे आईंनी मला सांगितले. हे ऐकल्यावरून मला गुरुस्थानाची महती कळून आली. सद्गुरु माझी माय रे, वंदितांची पाय रे, वस्ता जैसी गाय तैसी, पाजी प्रेम पय रे. हे म्हणत असताना त्यांचे गुरुवरील प्रेम उचंबळून येते. या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात जान तू गुरु महिमान रे, नलगे साधन आन रे, आनंदाची खाण सिद्धारूढ रुक्मिणी प्राण रे, असे म्हटले आहे. यावरून गुरूंच्या ठिकाणी असलेल्या आईंच्या आत्यंतिक प्रेमाची मला कल्पना आली. एकदा माझा उतरलेला चेहरा पाहून, नको प्राण्या राहू सदा तू कष्टी, आनंद भोगा या सारी ही सृष्टी. हे पद म्हणून मनुष्य दुःख भोगण्यासाठी या जगात आला नसून अखंड आनंदाचा भोग घेणे यासाठी मनुष्याचा जन्म आहे. म्हणून ती कला गुरुपासून हस्तगत करण्याबद्दल अत्यंत सोप्या व सुगम पद्धतीने आईंनी मला बोध केला. यावरून आमच्या उद्धाराची आईंची तळमळ किती आहे हे पण दिसून येते. त्या क्षणापासून अशा पतितपावन व प्रेमळ आईंच्या सहवासाची माझ्या मनाला दिवसेंदिवस अधिकाधिक ओढ लागत गेली. पुढे पुढे त्यांना सोडून क्षणभरही राहणे नको असे वाटू लागले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.